सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला। सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर 3 दिवसांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती। त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या गटनेत्या सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला आहे। बारामतीत विमान अपघातात झालेल्या अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनाबाबत संपूर्ण महाराष्ट्रासह माझ्याही मनात अनेक शंका आहेत। आमदार रोहित पवार यांचं ट्विट। आमदार रोहित पवार यांची आज दिनांक 10 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे पत्रकार परिषद। आमदार रोहित पवार या पत्रकार परिषदेत काय खुलासे करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी आणि जनतेच्या हक्कासाठी आमची लढाई यापुढेही सुरू राहील। माजी आमदार वैभव नाईक यांनी व्हिडिओ शेअर करत विजयी उमेदवारांचे अभिनंदन करून मतदारांचे मानले आभार। पाहूया। सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमधील जो निकाल लागलाय तो आम्ही स्वीकारलेला आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाच्या वतीने हा पराभव आम्ही मान्य केलेला आहे। खरं तर आपण बघितलं असाल की कुडाळ मालवणमध्ये आमचे 2 जिल्हा परिषद सदस्य आणि 5 पंचायत समिती सदस्य निवडून आलेले आहेत आणि अमरसेन सावंत, रमाकांत तांबणेकर, रेडकर मॅडम, कृष्णा धुरी, नंतर समीर लब्दे हे आमचे उमेदवार थोडक्या मताने या ठिकाणी पराभूत झालेले आहेत। तरी पण पराभव असतो आणि तो पराभव आम्ही स्वीकारलेला आहे। परंतु आपण संपूर्ण या कुडाळ मालवण मतदारसंघातला आपण बघितलं असाल की शिवसेना अनेक अपुऱ्या ताकदीनिशी लढली। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा कुठल्याही पक्षाची युती न करता आम्ही निवडणूक लढवलो आणि जिल्हा परिषदमध्ये या दोन्ही तालुक्यामध्ये आम्हाला जवळ 49,140 पेक्षा जास्त मतं या ठिकाणी मिळालेली आहेत। शिंदे गटाकडे एवढी ताकद असून, त्यांचे आमदार असून, खासदार असून, पालकमंत्र्यांचे भाऊ असून सुद्धा शिंदे सेनेला या दोन्ही तालुक्यामध्ये फक्त 50,120 मतं मिळालेली आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री असून, पालकमंत्री असून सुद्धा भारतीय जनता पार्टीला 12,000-12,500 मतं मिळालेली आहेत आणि त्यामुळे या दोन्ही तालुक्यामध्ये ग्रामीण भागामध्ये 50,000पेक्षा जास्त मतं हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला एकट्याच्या ताकदीवर या ठिकाणी मिळाली आहे आणि त्याबद्दल या कार्यकर्त्यांनी जे काम केलं, आमच्या सामान्य शिवसैनिकांनी काम केलं। आज आमच्यातले अनेक लोकप्रतिनिधी ज्यांनी पक्षाचा वेळोवेळी फायदा घेतला आहे याने हे आम्हाला सोडून गेले होते वेगवेगळ्या कारणासाठी, स्वार्थासाठी, परंतु आम्ही नवीन कार्यकर्ते शिवसैनिक तयार झालेत आणि ह्या नवीन कार्यकर्त्यांना घेऊन आम्ही 50,000पेक्षा जास्त मध्ये या दोन्ही तालुक्यात मिळवली। याबद्दल त्या कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन। आज आपण बघितलं असाल की पराभवाचं मुख्य कारण म्हणजे कुडाळ मालवण सोडून या इतर दोन्ही मतदारसंघामध्ये मात्र 25पेक्षा जास्त जागा ह्या बिनविरोध झाल्या होत्या आणि त्यामुळे मतदारांचं मानसिक खच्चीकरण झालं होतं आणि जे सत्ताधारी होते ते सातत्याने हाच आरोप करत होते की आमच्या 25 जागा बिनविरोध आल्या आहेत, त्यामुळे ह्यांना तुम्ही निवडून देऊन काही फायदा होणार नाही। त्याचा खरं तर मोठा फटका आम्हाला बसला। आपण बघित असाल की वेगवेगळी पत्र निवडणुकीच्या कालावधीत देण्यात आली, वेगवेगळी आश्वासनं देण्यात आली। जे आमचे कार्यकर्ते उमेदवार होते त्या उमेदवारांना वेगळी आमिषे देण्यात आली। जे उमेदवार होते त्यांच्या चौकशी लावण्यात त्यांना वेगळं दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु हे सगळे कार्यकर्ते राहिलेत आणि आम्ही 50,000पेक्षा जास्त मतं घेऊ शकलो। येणाऱ्या काळामध्ये जे उमेदवार विजयी झालेत त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि आता खरं तर राज्यापासून, केंद्रापासून जिल्हा पंचायत समिती तुमची सत्ता आहे। तुम्ही जी लोकांना आश्वासनं दिली ती पूर्ण करा। ती पूर्ण करत असताना जे सहकार्य लागेल ते आम्ही विरोधी पक्ष म्हणून करू, परंतु विरोधात जी भूमिका असेल, जी योग्य भूमिका नसेल ती विरोधातली भूमिका आम्ही विरोधी पक्ष म्हणून आम्ही निश्चित साकारू आणि आमची लढाई यापुढच्या काळामध्ये सुद्धा निष्ठावंतांची लढाई, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या स्वाभिमानासाठी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जनतेसाठी आमची लढाई यापुढच्या काळामध्ये सुद्धा चालू राहील। आपल्याला सर्वांचं, मतदारांचं मनापासून आभार। दक्षिणेच्या काशीत भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळाली। आई भराडी मातेच्या जय जयकारात दुमदुमली दक्षिण काशी। रात्री 9 वाजता आई भराडी देवीला प्रसाद दाखविण्यासाठी दर्शन रांगा बंद करण्यात आल्या होत्या। गावातील सुहासिनी डोक्यावरती प्रसादाची ताटे घेऊन मंदिरात दाखल होत होते। हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी झालेली होती।
रात्री उशिरा पुन्हा दर्शन रांगा सुरू करण्यात आल्या. रात्री उशिरा देखील भाविकांची गर्दी पाहायला मिळाली. आज मंगळवारी या जत्रा उत्सवाची सांगता होणार आहे. सायंकाळपर्यंत देवीचे दर्शन सुरू राहणार आहे. भाजप हुकुमशाहीचा पक्ष, खासदार संजय राऊत यांची घणाघाती टीका. खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना भाजपवर जोरदार टीका केली आहे. भाजपला मदत होईल अशी कोणतीही भूमिका आम्ही घेणार नाही. खासदार संजय राऊत यांची घणाघाती टीका.